नमस्कार, मी सुवर्ण. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवान स्वरूपातल्या बातम्या या बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत. सुरुवात आपण महत्त्वाच्या बातम्यांनी करतोय. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. आमदार अपात्रते प्रकरणी सुनावणीला सुरुवात. याचिका एकत्र करण्यावर सुनावणी सुरू. सुनावणीसाठी ठाकरे गटाचे नेते उपस्थित. नबाम रेबिया प्रकरणी आजची सुनावणी टळली. सुनावणीकरता पुन्हा नवी तारीख दिली जाणार. अजित पवार मुख्यमंत्री बनतील हे स्वप्नच राहणार. ती काही घडणारी गोष्ट नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा अजित पवारांना टोला. सुप्रियाताई अध्यक्ष बनणार नव्हत्या, तसा कुठलाही प्रस्ताव नव्हता. शरद पवारांचं मोठं वक्तव्य. फोडाफोडी करून त्यांनी सरकार पाडलं, तर सध्या देशात बहुतेक जनता भाजप विरोधाच्या भूमिकेत. शरद पवारांचा भाजपला टोला. शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता, पण काही नेते भाजपसोबत जाणार होते म्हणून नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला. सुप्रिया सुळेंचा मोठा दावा. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीजर जारी. टीजरमध्ये एक पक्ष, एक नेता, एकच मैदान असा उल्लेख. मराठा म्हणूनच आरक्षण हवं, कुणबी म्हणून नको. जरांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध. मुंबईत जमलेल्या मराठा समाजाची थेट भूमिका. मुंबई पोलीस दलात होणार 3000 कंत्राटी पोलिसांची भरती. मनुष्यबळाची टंचाई असल्याने कंत्राटी भरतीचा निर्णय. कंत्राटी पोलिसांकरता 30 कोटींची तरतूद. बातमी 36 जिल्ह्यांची. या बुलेटिनमध्ये वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करूया. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी भोकरदन तालुक्यातील काही मराठा बांधवांनी पुरातन काळातील मोटीचं चाक आणून त्यातून ज्या काळात वीज नव्हती तेव्हा मराठा बांधवांचे पूर्वज हे विहिरीतून या मोटेच्या साहाय्याने पाणी उपसून शेतीला द्यायचे असे पुरावे सादर केले. मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळणं अशक्य आहे. सरसकट कुणबी आरक्षण मिळालं तर आम्ही स्वागत करू, मात्र ते शक्य नाही. त्यामुळे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतंय असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे यांनी केला. अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाची 14 ऑक्टोबरला सभा होते. या सभेची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. 150 एकर परिसरामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सभास्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला. शुक्रवारी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे यांची जाहीर सभा होतीये. सोलापुरात जुन्या पद्धतीने अक्षता वाटून या सभेचं आमंत्रण देण्यात आलं. जिल्हाभरातून शेकडो बांधव या सभेला जाणार आहेत. जरांगे पाटलांनी समजूतदारपणाची भूमिका घ्यावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मागू नये असं वक्तव्य आशिष देशमुखांनी केलं. भाजपची ओबीसी जागर यात्रा बुलडाण्याच्या सिंदखेड राजा इथं पोहोचली तेव्हा ते बोलत होते. ऑक्टोबर हीटमुळे राज्यात विजेची मागणी वाढली आहे. मात्र भुसावळ दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात कोळसा टंचाईचं संकट निर्माण झालंय. 5 दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्यानं जळगाव जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमनाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. साईबाबांच्या दर्शनाकरता बनवलेले अत्याधुनिक दर्शन कॉम्प्लेक्स उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अद्याप उद्घाटन न झाल्यामुळे दर्शन कॉम्प्लेक्स लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नवरात्र उत्सव काळात पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनाकरता खुलं राहणार आहे. मंदिर रात्री 11 नंतर चरण तीर्थाकरता बंद राहणार असून रात्री 1 नंतर पुन्हा मंदिर दर्शनाकरता खुलं केलं जाणार आहे.
तर तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत संपन्न होणार आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील सवड इथं शेतात कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली। या आगीमध्ये 35 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालं, त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे। बुलडाण्याच्या सागवन परिसरातील एका घराला भीषण आग लागली। या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलंय। नंदुरबार जिल्ह्यातील मोलगगिरी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान बाळ दगावलं। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक झाला। संबंधित डॉक्टरवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा उबाठा गटाकडून देण्यात आला। सांगलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील आरटीओ अधिकाऱ्याची जागा गेल्या 1 वर्षापासून रिक्त आहे, पण या नियुक्तीकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत आहे असा आरोप रिक्षा संघटनांच्या वतीने करण्यात आलाय। या विरोधात काळ्या फिती बांधून रिक्षा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। जळगावच्या मेहरुण इथल्या स्मशानभूमीमध्ये मनसेनं सरकारचं सामूहिक श्राद्ध घातलं आणि आंदोलन केलं। जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत राजकारणी केवळ स्वतःचं हित साधत असतात असा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। किडनी घ्या पण माझी शाळा मला दत्तक द्या अशी मागणी भंडाऱ्यातील एका नागरिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। जागेश्वर पाल असं त्याचं नाव असून माडगी इथं जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याची मागणी केली आहे। लातूरच्या कचरा समस्येवरून मनसेनं महानगरपालिका आयुक्तांना धारेवर धरलं। शहरातील अस्वच्छता दुर्गंधी कशी दूर होणार, कधी दूर होणार असा सवाल त्यांनी केला। या समस्या दूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। धुळे शहरातील शुभम साळुंखे या तरुणाच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपींचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलंय। राजस्थानामध्ये कारवाई करत 6 जणांना अटक करण्यात आली आहे। दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत अशात ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीझर जारी करण्यात आला। एक पक्ष, एक नेता, एक विचार, एकच मैदान, ते म्हणजे शिवतीर्थ असा उल्लेख यात करण्यात आलाय। पालिकेकडून परवानगी मिळताच ठाकरे गटानं टीझर जारी केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री 9 वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीकरता ही बैठक आहे। मुंबई आणि ठाण्यातले सगळे नेते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता, भाजपसोबत जाणार असल्याचं लक्षात आल्यानं नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। त्याबरोबरच मी अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय भाजपसह जाण्याचा झाला असता असा खुलासाही त्यांनी केला। पहाटेचा शपथविधी आणि 2 जूनचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली। शरद पवारांना अंधारात ठेवून शपथ घेतली गेल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सुप्रिया सुळे मला बहिणीसारख्या किंवा मुलीसारख्या आहेत, त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आमचं काम आहे, आम्ही ते करू असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय। अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी पहिला हार घालेन या सुळेंच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। महाविकास आघाडीचं सरकार असतानाही भाजपशी चर्चा सुरू होती असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं। त्यावर संजय राऊत यांनी छगन भुजबळ हे खोटं बोलत आहेत, त्यांनी महाविकास आघाडीची प्रक्रिया कशी झाली ते माहीत नाही असं उत्तर दिलंय। फडणवीस जेव्हा गृहमंत्री पद सांभाळतात तेव्हा नागपुरातील गुन्हेगारीचा आलेख वाढतो असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या, त्यांनी टीका केली। फडणवीसांच्या कार्यशैलीवर सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केले। भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तिखट शब्दात टीका केली। 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडतो तर त्याला आता महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवडणारा गृहमंत्री फडणवीस त्यांना कसा आवडणार? आवडणारच नाही असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला। राज्यातील जनतेला कृषी मंत्री कोण आहे हे विचारून पहा, आठवलं तर सांगा, पण 10 वर्ष आधी कृषी मंत्री कोण होतं हे जर विचारलं तर आजही शरद पवारांचं नाव लोकांच्या तोंडातून निघतं असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलेलं आहे।
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 2 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केलाय। इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली। बारामतीत महायुतीचा उमेदवार 51% मतं घेऊन निवडून येईल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। उमेदवार कोण असेल हे मात्र वरिष्ठ ठरवतील असंही त्यांनी सांगितलं। नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत एकच राडा झाल्याचं बघायला मिळालं। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांच्या समोरच पदाधिकारी एकमेकांना भिडले। भाषण करण्यावरून वाद झाल्याची माहिती मिळते। अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली। शासकीय विश्रामगृहात राहण्याकरता रूम न दिल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं, कुणबी म्हणू नको अशी थेट भूमिका मराठा समाजाने घेतली आहे। जरांगे पाटलांच्या भूमिकेला मराठा समाजाने विरोध केला आहे। मुंबईत मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षण मोर्चा काढण्यात आला। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा या मागणीकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनावर तोडगा काढण्याकरता बोलावलेल्या बैठकीत तोडगा निघाला नसल्याचं राजू शेट्टी म्हणाले। राज्यातील विविध आदिवासी संघटनांनी नाशिकमध्ये उलगुलान मोर्चाचं आयोजन केलं होतं। या मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले। धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करू नये या मागणीकरता हा मोर्चा काढण्यात आला। शिर्डी शहरातील प्रमुख महामार्ग साईबाबा संस्थाननं अनेक वर्षांपासून अडवलाय असा आरोप आहे। मंदिरा शेजारी असणाऱ्या पिंपळवाडी रोडवर अनधिकृत दर्शन रांग उभारल्यानं गावकऱ्यांना रस्त्याचा वापर करता येत नाही असा आरोप केला जातोय। हे अतिक्रमण काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। भुसावळ शहरातील यावल रोड ते महाराणा प्रताप चौक या मार्गावर अतिक्रमण कारवाई करण्यात आली। नियम न पाळता उभ्या करण्यात आलेल्या टपऱ्या हातगाड्या यावेळी काढून टाकण्यात आल्या। सोलापुरामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली। एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीनं गौतमी पाटीलच्या लावणी नृत्य कार्यक्रमाच्या आयोजनाकरता पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, पण कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगत विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे। अमरावतीत खासगीकरण कंत्राटीकरण विरोधात आगाज मोर्चा काढण्यात आला। सर्व परीक्षा MPSC आयोगामार्फत घ्याव्यात, कंत्राटी पदभरतीचा शासन निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला ग्रामीण जनतेनं विरोध दर्शवलाय। हद्दवाढीच्या दृष्टीनं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केल्याने ग्रामीण जनतेत संताप आहे। 18 गावांनी बंद पुकारलाय। अनेक गावांमध्ये काळे झेंडे घेत रॅली काढून मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत। आता उर्वरित बातम्या। पंढरपूरच्या करकंबमध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली। यावेळी लाठ्याकाठ्यांसह दगडाने एकमेकांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बलात्कारानंतर बदनामीच्या भीतीने 19 वर्षाच्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला। छत्रपती संभाजीनगरात हा प्रकार घडलाय। विषारी औषध प्यायल्याने या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुसरीकडे बलात्काराच्या आरोपानंतर आरोपी तरुणानं गळफास लावून घेत आपलं आयुष्य संपवलं। बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।